तर मंडळी तुमच्या लक्षात आलेलंच असेल आज आपल्या चॅनलवरती कुठली रेसिपी बनणार आहे ते। तर एकदम मस्तपैकी आणि एकदम चवदार असं वडापावची रेसिपी बनवणार आहे। मंडळी माझ्या एरियामध्ये ना एका गाड्यावरती वडापाव भेटतो। तो वडापाव एकदम चवदार असतो, त्यामुळे तुफान गर्दी असते। तर आज मी तुमच्यासाठी त्याच वडापाववाल्याकडून त्याची सिक्रेट रेसिपी घेऊन आलोय। म्हणजे बोलता बोलता त्याच्याकडून त्याचं सिक्रेट जे आहे ना वडापावचं ते बरोबर काढून घेतलेलं आहे आणि मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता या वडापाव बरोबर ना वडापावचा जो चुरा असतो त्याचा पण एक चटणी बनवणार आहे, ती पण खायला एकदम भारी लागते। मग वेळ कशाला घालवायचा, फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी मी इथं बटाट्याचा मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी एक पॅन जे आहे गरम करून घेतलेले आहे चांगलं। आता या पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेलाला चांगलं गरम करून घेतो। आता या गरमागरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतोय, त्याचबरोबर 1 चमचा जिरा, आता थोडंसं हिंगाची पावडर, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि 1-2 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो टाकून घेतोय। आता हे सगळे मसाले तेलामध्ये 1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। आता यामध्ये थोडीशी हळद आणि या हळदाबरोबर ना 4 उकडलेली बटाटे टाकून घेतोय। आता हे उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे फोडून घ्यायचे आहे आणि मसाल्यांबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। बटाटा मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला ना आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठाबरोबर बारीक कट केलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचं आहे। पुदिना आणि कोथिंबीर थोडासा जास्त टाकून घेतला तरी चालेल, त्यामुळे वडापावचा चव एकदम मस्त होऊन जाते। आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मिरचीचा ठेचा टाकत असता, जर वडापाव तुम्हाला थोडंसं तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त टाकून घ्या आणि कमी हवा असेल तर थोडंसं कमी करून घ्या, तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। आता मी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतोय। या बेसनामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकून घेतोय। मिठाबरोबर थोडेसे अजवाईन टाकून घेतोय। अजवाईन टाकत असताना हातामध्ये घासून टाकून घेतो, त्यामुळे अजवाईनचा चव एकदम छान येतो। आता या 1.5 वाटी बेसनामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतोय। पाणी टाकून झाल्यानंतर विस्करने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतोय। बेसनाच्या गाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे राहिल्या नाही पाहिजेत, अशाप्रमाणे एकदम मऊदार असं बेसन आपण कालवून घ्यायचं आहे। आपण मगाशी केलेला जो मसाला होता ना बटाट्याचा, तो चांगला थंड झालेला आहे। आता याचे गोळे तयार करून घेऊया। चपटे नाही तर मग तुम्हाला गोलाकारमध्ये पाहिजे असतील तर तसे करून घेऊ शकता, तुम्हाला जसे आवडतात तसे करून घ्या। हे बघा मंडळी, बटाट्याचा ना असा चपटा गोलाकारमध्ये वडे तयार करून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीचे पण वडे मी तयार करून घेतो। आता ज्या कढईमध्ये तुम्हाला वडे तळून घ्यायचे आहेत ना त्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल जे आहे ना मीडियम गरम असायला पाहिजे। आता मी सगळ्यात आधी तेलामध्ये मिरची तळून घेतो। हे बघा अशा प्रकारे मिरची तळून घ्यायची आहेत। जेव्हा पण तुम्ही मिरची तळून घेताना मिरचीची पुढची शेंडी जी असती थोडीशी कट करून घ्यायची, त्यामुळे तेलामध्ये मिरची फुटणार नाही आणि चांगले तळले पण जातात। नाहीतर मग एका मिरचीचे 2 तुकडे करायचे, मग मिरची तळून घ्यायची। आता मी इथं वडे तळून घेतो, त्यासाठी बटाट्याचे जे वडे आहेत ना ते घ्यायचे आणि ते बेसनाच्या पिठामध्ये चांगलं बुडवून घ्यायचे आणि कढईमधल्या तेलामध्ये हळुवारपणे सोडून द्यायचं आहे। जेवढे वडे कढईमध्ये बसतील तेवढे सोडून द्यायचे आहेत आणि 5 ते 6 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे वडे तळून घ्यायचे तेलामध्ये। हे बघा मंडळी, 5 ते 6 मिनिट झालेले आहेत। वडे जे आहेत ना चांगल्या प्रकारे तळलेले आहेत आता तेलामध्ये, हे इथं तुम्ही बघू शकता। वड्यांचा जो कलर आहे ना एकदम मस्त आलेले वरून आणि एकदम कुरकुरीत पण झालेले आहेत। आता सगळे वडे तळून झालेले आहेत। आता मी चटणीसाठी ना चुरा तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने जे बेसनाचं पीठ आहे बोटाने तेलामध्ये सोडून द्यायचं आहे आणि बेसनाचं पीठ चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम कुरकुरीत होईपर्यंत बेसन आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता याच तेलामध्ये लसणाच्या पाकळ्या पण थोड्याशा मी तळून घेतो, जास्त नाही, एक अर्ध्या मिनिटासाठीच फक्त लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा मंडळी, लसूण पण आपला रेडी झालेले तळून। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा टाकून घ्यायचे, चुऱ्याबरोबर तळलेला लसूण पण टाकून घेतोय। त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरचीची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे।
आता हे मिक्सरला लावून थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम जाडसर असं चटणी आपण तयार करून घेतलेली आहे। चवीला एकदम अप्रतिम लागते। तर मंडळी आपले वडे तळून झालेले आहेत, त्याचबरोबर मिरची तळून झालेली आहे, त्याचबरोबर आपण लालवाली चटणी तयार केलेली आहे आणि हिरवी चटणी पण तयार केलेली आहे। आता काही कोणाला सांगायची गरज नाही आहे वडापाव कसा खायचा, सगळ्यांना माहिती आहे वडापाव कसा खातात। तर मस्तपैकी आपल्या जे हिरवी चटणी लालवाली चटणी लावायची आणि मिरची बरोबर मस्तपैकी एन्जॉय करायचं। तर हे बघा मंडळी, एकदम मस्तपैकी आणि एकदम चवदार असं गाड्यावरती जसा वडापाव भेटतो ना, सेम तसाच आपला रेडी झालेले वडापाव तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीचा वडापाव। मग काय मंडळी, कसा झालाय वडापाव? एकदम मस्त झाला की नाही? जसा गाड्यावरती भेटतो ना सेम तसा झालेला आहे। मंडळी, जेव्हा पण तुम्ही वडापाव बनवत असताना तेव्हा बटाट्याचा जो मसाला असतो तो उत्तम बनला पाहिजे, तर तुमचा वडापाव एकदम अप्रतिम लागतो। चला तर मग तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा बटाटा वडा कसा झाला तो। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।